मंत्री बावनकुळे यांनी नसरापूर अत्याचार प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे। संपूर्ण महाराष्ट्र नसरापूरमधील पीडित कुटुंबियांच्या बाजूने आहे। आरोपीला यमसदनी धाडणार असं बावनकुळे म्हणतात। संपूर्ण महाराष्ट्र नरसापूरमधील पीडित मुलीच्या परिवाराच्या बाजूने उभा आहे। आमची तीच मागणी आहे, सर्वांची मागणी आहे। मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी वचनच दिलं आहे की यमसदनी पाठवण्याकरता ज्या ज्या गोष्टी पोलिसांनी करायला पाहिजे त्या पोलीस करणार आहे आणि सरकारी करणार आहे। नसरापूरमधील अत्याचार आणि हत्या प्रकरण आणि या प्रकरणात राज ठाकरेंची सोशल मीडियावरून संतप्त प्रतिक्रिया आहे। घटनेनं मनाचा थरकाप उडाला। आरोपीला हाल हाल करत संपवा असं राज ठाकरे ट्विट करतायत। नाही, निश्चित त्यांनी केलेलं कृत्य असंच आहे की त्यांना हाल हाल करूनच मारलं पाहिजे, चौकात नेऊनच मारलं पाहिजे। हे जरी आपल्याला मान्य असलं तरी कायद्याने तशी आपल्याला परवानगी नाहीये। कायद्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला तसं कुठे सरकारला करता येत नाही याची आपल्या सर्वांना कल्पना आहे। पण तरी सुद्धा अतिशय लवकरात लवकर फास्ट ट्रॅकमध्ये ती केस आम्ही त्या ठिकाणी टाकलेली आहे, टाकणार आहोत। त्या संदर्भामध्ये माननीय उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाला आम्ही विनंती करणार आहोत। गरज पडल्याच्या संदर्भामध्ये आम्ही कायदाही करू की अशा लोकांना एक तर पॅरोलवर सोडू नका आणि लवकरात लवकर निर्णय करून यांना फाशीची अतिशय कठोर शिक्षा त्या ठिकाणी द्यावी। लवकरच 5,000 कोटींचा घोटाळा बाहेर काढणार किरीट सोमय्या म्हणतात। बिल्डिंग प्रपोजलमध्ये घोटाळा सुरू आहे। जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यात मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी लोक आहेत असा त्यांचा आरोप आहे। मी आणखीन एक महापालिकेचा 5,000 कोटीचा घोटाळा, आता माझं सगळं होमवर्क पूर्ण झालंय। अधिकारी दाद देत नाहीये। पुढच्या काही दिवसात तो घोटाळा मी उघडकीस आणणार। महापालिकेचा भ्रष्ट अधिकाऱ्यांना, सगळे भ्रष्ट नाही आहेत, कमी आहेत, त्यांना इशारा देऊ इच्छितो मी। आज आरोग्याच्या अधिकाऱ्यांची चौकशी सुरू झाली आहे। बाकीच्यांनी जे बिल्डिंग प्रपोजलमध्ये 5,000 कोटीचा घोटाळा केलाय त्यांनी नाही सुधारला, भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना सोडणार नाही। आज या ठिकाणी जवळपास 26 वॉर्डमधून बेकायदेशीररित्या बंद झालेल्या SAP प्रणालीच्या अंतर्गत 87,347 जन्म प्रमाणपत्र पालिकेच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत आणि याची इतकी व्यापकता मोठी असल्यामुळे सदर गुन्ह्याची आणि त्या प्राप्त तक्रारीसाठी या ठिकाणी प्रभावी आणि सखोल तपास करण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त आणि बृहन्मुंबई पालिका यांची विशेष SIT पथक या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।